अंकुर सीड्स आणि धरती ॲग्रो केमिकल्सतर्फे नागपूर अमरावती मार्गावरील किन्ही रिसर्च फार्ममध्ये 3 दिवसीय पीक पाहणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। शेतकऱ्यांना प्रगत पीक तंत्रज्ञान आणि कंपनीच्या अत्याधुनिक वाणांची माहिती देण्याचा हा प्रयत्न आहे। कपाशी पीक क्षेत्रातलं अंकुर सीड्स हे जुनं नाव आहे। यांच्यातर्फे दरवर्षी शेतकऱ्यांसाठी पीक पाहणी आणि चर्चासत्राचा कार्यक्रम घेण्यात येतो। यावर्षी देखील हे आयोजन करण्यात आलं असून नागपूर, चंद्रपूर आणि अमरावती जिल्ह्यातील कापूस उत्पादक भागातील जवळपास 2000 शेतकरी दररोज इथं हजेरी लावत आहेत। कंपनीच्या कपाशी आणि भाज्यांच्या वाणांची शेतकऱ्यांना माहिती देण्यात येत असून कंपनीचे तज्ञ शेतकऱ्यांच्या शंकांचं निरसन देखील करत आहेत। या आयोजनाबाबत कंपनीतर्फे अधिक माहिती देण्यात आली। आम्ही या अंकुरच्या प्रक्षेत्रामध्ये सध्या आम्ही किन्ही या ठिकाणी आहोत आणि या प्रक्षेत्रात आम्ही शेतकऱ्यांसाठी दरवर्षी पीक पाहणीचा हा कार्यक्रम आयोजित करत असतो। यावर्षीचा मुख्य उद्देश जो आमचा होता, जे खरीपमधले जे मुख्य पिकं आहेत कपाशी, सोयाबीन आणि तूर, या तिन्ही पिकामधले आमच्याकडे काही नवीन वाहनं आले आहेत। त्या संदर्भात शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक शेतावर प्रात्यक्षिक आणि त्याविषयी माहिती अशा दोन्ही पद्धतीने आम्ही शेतकऱ्यांसाठी असा एक आयोजित केलेला आहे। अंकुर सीड्स ही कपाशी या क्षेत्रामध्ये जुनी 651, 3028 यासारख्या खूप प्रचलित आम्ही वाणं दिले। त्यानंतर कीर्ती हे खूप चांगल्या पद्धतीचं वाण दिलं आहे आणि हरीश आमचा एक मोठ्या बोंडाचं वाण आहे, जे पूर्ण महाराष्ट्रभर सगळ्या शेतकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे। नवनवीन संशोधन आणि त्या आधारे सूक्ष्म अन्नद्रव्यांची निर्मिती करून जी काही नवनवीन बियाणं येतात आणि वातावरणाच्या बदलामुळे होणारा बदल, त्याच्यामुळे जे काही पिकं त्याला बळी पडतात, या दृष्टिकोनातून ते पिकं बळी पडू नये आणि शेतकऱ्याला अधिकाधिक उत्पादन चांगलं मिळावं, या दृष्टिकोनातून आम्ही उत्पादनं धरती ॲग्रो केमिकलमध्ये तयार करत असतो। यामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्य, बायोस्टिम्युलंट आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या बुरशी जसं मायक्रोरायझा वगैरे इत्यादी हे उत्पादने जे आहे ते आम्ही तयार करतो। ठिकठिकाणी आम्ही प्रशिक्षित असा माणूस उभा करतो, त्याच्यामुळे त्याची माहितीसुद्धा त्याला चांगल्या प्रकारे देण्याचा आम्ही प्रयत्न करतो।